नेपाल में बीते दिनों ज़ेनज़ी क्रांति की गूंज भारत में भी सुनाई दे रही है। जी हां, कांग्रेस नेता राहुल गांधी ने भारत में ज़ेनज़ी से ऐसी मांग की, जिसे लेकर सोशल मीडिया पर राजनीतिक बवाल मच गया। दरअसल, लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने ज़ेनज़ी को संबोधित करते हुए एक पोस्ट किया, जिसमें उन्होंने लिखा, देश के युवा, देश के छात्र, देश की ज़ेनज़ी संविधान को बचाएंगे, लोकतंत्र की रक्षा करेंगे और वोट चोरी को रोकेंगे। मैं उनके साथ हमेशा खड़ा हूं। जय हिंद। इस पोस्ट के बाद राहुल गांधी भाजपा के निशाने पर आ गए। वहीं बीजेपी के हमलों के बीच शिवसेना यूबीटी और एनसीपी शरद पवार के नेताओं ने राहुल गांधी का बचाव करने की कोशिश की। एक तरफ जहां एनसीपी एसपी की सांसद सुप्रिया सुले ने राहुल गांधी का समर्थन करते हुए कहा, सशक्त लोकतंत्र में हर किसी को बोलने का अधिकार है, तो वहीं संजय राउत ने जेएनजी वाले पोस्ट पर कहा कि राहुल गांधी लोकसभा में विपक्ष के नेता है, जो एक संवैधानिक और महत्वपूर्ण पद है। उनमें वह साहस है जो हमारे प्रधानमंत्री में नहीं है। सैकड़ों पत्रकारों को एक साथ संबोधित करना राहुल गांधी की बहादुरी है, जो वे लगातार दिखाते हैं। वहीं इस दौरान संजय राउत ने और क्या कुछ कहा, ये आपको सुनाते हैं। राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते. लोकसभेचे विरोधी पक्षनेता हे एक घटनात्मक संविधानिक पद आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये हिंमत आहे जी आमच्या प्रधानमंत्र्यात नाही, की एकाच वेळेला शेकडो पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे. मोदींना काल 75 वर्ष झाली, पण अजूनपर्यंत गेल्या 11 वर्षात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पण जे राहुल गांधींवर टीका करतात त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, राहुल गांधी यांनी सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडली आहे. गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगातला भ्रष्टाचार, निवडणूक आयोगातले घोटाळे, मतचोरी ह्याच्यावर बोलतात. आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती, त्यात त्यांनी पुरावे दिले आहेत की कशा प्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची, जिथे काँग्रेस किंवा भाजपा विरोधक जिंकू शकतात, तिथे मतदार यादीतून बोगस फोनवरून, बोगस नंबरवरून, वेगळ्या वेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावं डिलीट केली. महाराष्ट्रातला राजुरी मतदारसंघ असेल किंवा कर्नाटकातला आळंद मतदारसंघ असेल, त्यांनी पुरावेच दिले. आता ह्या पुराव्यावर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे. पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे, कारण त्यांचं संपूर्ण राजकारण हे अशा प्रकारचे घोटाळे, चोऱ्या माऱ्या ह्यांच्यावरच टिकून आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी यांना अजून हायड्रोजन बॉम्ब जो टाकलेला नाही. त्यांनी काल एक सहज पत्रकार परिषद घेतली. हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हादरे बसतील. निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप फेटाळले. भाजप नेत्यांचं प्रत्युत्तर असं आहे की राहुल गांधींचं डोकं फिरवलं. एक लक्षात घ्या, निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे आपल्या मुंबईत जसे त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, नवीन नवीन लोक आणत असतात बोलायला, किंवा दिल्लीमध्ये, तसं भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगात त्यांचे प्रवक्ते ठेवलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला यात पडण्याचं कारण नाही. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केले आणि निवडणूक आयोग सध्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याप्रमाणे काम करतं, हे काय सगळ्यांना माहिती आहे. उद्या कदाचित निवडणूक आयोगाच्या वतीनं गौतम अडाणी प्रवक्ते म्हणून बोलायला समोर येतील. आश्चर्य वाटायला नको.